आपण घरी चिक्की बनवताना प्रमाण बरोबर घेतो, परफेक्ट पाकही बनवतो, तरीही आपली चिक्की विकतच्या चिक्कीसारखी खुसखुशीत अशी होत नाही. कधी चिकट होते तर कधी चिवट होते. यामागची सगळी कारणं आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हो, खुसखुशीत चिक्की व्हावी म्हणून तुम्हीही जर सोडा घालायचा विचार करत असाल तर अजिबात घालू नका. याचंही कारण मी पुढे सांगेन, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चिक्की बनवण्यासाठी आपण 1 वाटी शेंगदाणे कढईमध्ये घातलेत. आता ते आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती छान कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहेत. छान कुरकुरीत अशी चिक्की होण्यासाठी हे शेंगदाणेही कुरकुरीत असेच भाजून घ्यायचे असतात. जर शेंगदाण्यांमध्ये ओलावा राहिला तर मग नंतर चिक्कीला पाणी सुटू शकतं. त्यामुळे घाई न करता 8-9 मिनिटांपर्यंत सतत हलवत हे शेंगदाणे असे भाजून घ्यायचे. आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. एका ताटामध्ये हे काढूया आणि संपूर्णपणे याला थंड करून घ्यायचे आपल्याला. शेंगदाणे थंड झालेले आहेत इथं आपले. आता एखादा पेला घ्यायचा आणि पेल्याच्या साह्यानेच आपल्याला हे क्रश करून घ्यायचे आहेत. अगदी सहजपणे क्रश होतात, त्यामुळे मिक्सरमधून वगैरे काढायची अजिबात गरज नाही. उलट मिक्सरमध्ये त्याची बारीक पूड होऊ शकते, त्यामुळे अशा प्रकारे पेल्यानेच याला क्रश करून घ्यायचं. चांगले भाजले गेल्यामुळे याची वरची फोलपट अगदी सहजपणे बाजूला होतात. सगळे शेंगदाणे क्रश करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यावरची फोलपट काढून टाकायची आहेत. तोपर्यंत बाहेरची चिक्की एवढी खुसखुशीत का असते हे आपण पाहूया. इंडस्ट्रियल चिक्कीमध्ये लिक्विड ग्लुकोज किंवा ग्लुकोज सिरप वापरतात आणि बऱ्याच वेळा इन्व्हर्ट शुगरही वापरतात. या सगळ्या गोष्टींमुळे बाहेरची चिक्की अशी जास्त खुसखुशीत असते आणि महिनोमहिने टिकते. पण बरेच मोठे मोठे ब्रँड्स आहेत ते तर लिक्विड गूळ वापरतात, त्यामुळे त्यांची चिक्की अगदी परफेक्ट अशी खुसखुशीत असते. तर असो, आता आपण गुळाचा पाक करायला घेतोय. त्यासाठी कढईमध्ये 1 वाटी गूळ घातलेला आहे. जेवढे शेंगदाणे ना तेवढाच गुळही इथे घातलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर इतकं पाणी घालायचे, जास्त घालायचं नाही. इथे 1 चमचा पाण्याऐवजी 1 चमचा तूप घातलं तरीही चालतं. आता घरी चिक्की करताना सगळ्यांनाच पडलेला एक मोठा प्रश्न म्हणजे गूळ कोणता वापरावा. बरेच जण म्हणतात चिक्कीचा गूळ वापरावा, पण मी खूप वेळा बघितलं बाहेर गेल्यावरती त्या पॅकेटवरती असो किंवा बर्नीवरती असो कधीच चिक्कीचा गूळ असं मेन्शन केलेलं नसतं. त्यामुळे मग आपला गोंधळ उडून जातो. तर मी काढलेल्या माहितीनुसार तर चिक्कीचा असा सेपरेट गूळ बाजारात मिळत नाही आहे. हा रेग्युलर गूळच वापरायचा. फक्त तो जास्त कोरडा किंवा गुळाची पावडर वापरायची नाही. जो आपण ओलसर असा गूळ वापरतो ना, लाडूसाठी म्हणा, पोळीसाठी म्हणा, तोच गूळ वापरायचा. आणि पाक कसा करायचा हे महत्वाचं आहे. हे इथे बघा मी दाखवते. घरी चिक्की बनवताना सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे पाक परफेक्ट होणं. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. सुरुवातीपासून शेवटपर्यंत 8 मिनिटांपर्यंत मी मंद गॅसवरती हा पाक शिजू दिला. अजिबात गॅस फुल करायचा नाही. एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 ड्रॉप हा पाक सोडला. पाक चेक करताना पण गॅस शक्यतो बंदच करायचा आणि अधूनमधून असं ढवळायचं, म्हणजे आपला पाक करपत नाही, म्हणजे पुढे जात नाही. जर पाक पुढे गेला तर आपली चिक्की कडू लागू शकते, हे लक्षात ठेवा. इथे बघा गोळी तयार झालीये. ही गोळी चांगली खुटखुट अशी भाजली पाहिजे. ही पाकाची गोळी अशी वाजतीये म्हणजे आपला पाक परफेक्ट तयार झाला आहे. जोपर्यंत ही पाकाची गोळी अशी खुटखुट वाजत नाही तोपर्यंत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा असतो. अजिबात कच्च्या पाकामध्ये शेंगदाणे घालायचे नाहीत, नाहीतर मग चिक्की चिकट चिवट अशी होते. तर पाक तयार झाला. आता त्याच्यामध्ये लगेचच क्रश केलेले शेंगदाणे मी घातलेत. आता मात्र आपल्याला घाई करायची आहे. शेंगदाणे पाकामध्ये घातल्यानंतर पटापट ते मिक्स करून घ्यायचे. जास्त वेळापर्यंत करायचे नाहीत. फक्त पाकामध्ये मिसळले गेले का लगेचच गॅस बंद करून द्यायचा आणि चिक्की सेट करायला घ्यायची आहे. इथं एक सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे पाकामध्ये शेंगदाणे घालायच्या आधीच पळपोटाला किंवा एखाद्या ताटाला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं. लाटण्यालाही तेल लावून घ्यायचं, नाहीतर मग आयत्यावेळी खूप घाई होते आणि मग हे मिश्रण कडक होऊ शकतं. त्यामुळे तेल वगैरे आधीच लावून घ्यायचं.
आणि आता अशा प्रकारे या लाटण्याच्या साह्याने आपल्याला ही चिक्कीचं मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. एखाद्या पेल्याच्या साह्याने केलं तरीही चालतं. आणि हे पण आपल्याला पटापट करायचंय, जास्त वेळ घालवायचा नाही, कारण आपण इथे गुळाचा पाक केलेला आहे ना, त्याच्यामुळे ते पटकन असं सेट होतं, कडक होतं. त्यामुळे बाजूने असं हाताने इक्वल करत करत आणि लाटण्याच्या साह्याने ही चिक्की मी छान अशी पसरून घेते, सेट करून घेते. जर लाटण्याला भरपूर तेल लावलं असेल तर मग हे चिटकत नाही. बऱ्याच वेळा आपण थोडंसंच तेल लावतो आणि हे चिक्कीचं मिश्रण सगळं लाटण्याला चिटकून येतं. त्यामुळे आधीच भरपूर असं तेल लावून घ्या आणि त्यानंतर मग हे लाटायला घ्या. मी ही चिक्की अशा प्रकारे पसरवून घेते. तोपर्यंत तुम्हाला एक आठवण करून देते. सध्या आपण करतोय मुलांचा कोरडा खाऊ सिरीज आणि या सिरीज मधील हा तिसरा पदार्थ आहे. या आधीच्या दोन्हीही पदार्थांना तुम्ही छान असा प्रतिसाद दिलाय. येणारे सगळे व्हिडिओज तर तुम्हाला वेळच्या वेळी पाहायचे असतील तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण एकूण 8 कोरड्या खाऊचे प्रकार आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत. आणि ही संपूर्ण सिरीज जर तुम्ही बघितली ना, मुलांच्या छोट्या डब्यासाठी काय पदार्थ बनवून ठेवू, छोट्या मोठ्या भुकेसाठी मुलांना काय घरचं स्वच्छ आणि हेल्दी असं खायला देऊ, हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही. त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, इथं आपली चिक्की सेट करून झाल्यानंतर मी अशा प्रकारे चाकूने त्याला असे मार्क्स करून घेत आहे. आणि हो, हे आपल्याला गरम असतानाच करायचे, कारण थंड झाल्यावरती आपल्याला हे कट करता येत नाही. सगळे मार्क्स करून झाले. आता ही संपूर्ण थंड होऊ देऊया. आपली चिक्की संपूर्णपणे थंड झालेली आहे. आता आपल्याला ही काढून घ्यायची आहे. चिक्की गरम असताना अजिबात काढायला जायची नाही, ती निघत नाही. त्यामुळे ती पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मगच काढायला घ्या. एक एक करून मी आता ही चिक्की काढून घेते. अगदी सहजपणे ही निघत नाही, थोडासा असा दाब देऊन आपल्याला ही चाकूच्या साह्याने काढावी लागते. इथे बघा, मस्त अशी आपली ही चिक्की तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला सांगते की सुरुवातीला मी सोडा अजिबात वापरायचा नाही असं का म्हणाले, कारण मी ही सोडा वापरून चिक्की बनवून बघितली साधारण 1-2-3 वेळा. ती एकदाही बाहेरच्या सारखी खुसखुशीत झाली नाही. त्यानंतर मी त्याच्यावर थोडासा रिसर्च केला. मग मला कळलं की बाहेरच्या चिक्कीमध्ये सोडा वापरतच नाहीत, तर कोणते कोणते पदार्थ वापरतात ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधीच सांगितलेलं आहे. तर आपण घरी बनवलेली चिक्की बाहेरच्या सारखी खुसखुशीत कधीच होत नाही. पण चिकट चिवट होऊ नये म्हणून आपण सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करायच्या. छान असे शेंगदाणे कुरकुरीत भाजून घ्यायचे आणि गुळाचा पाक व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे परफेक्टच करायचा. कच्चा अजिबात राहू द्यायचा नाही. जर कच्चा राहिला तर चिक्की चिवट चिकट होते. त्यामुळे पाक बनवताना विशेष काळजी घ्यायची. इथं आपली गुळ शेंगदाण्याची चिक्की बनवून तयार झालेली आहे. साधारण 300 ग्रॅम इतकी ही बनली. चिकट चिवट झालेली नाही. जरी बाजारासारखी खुसखुशीत नसली तरी कडकही झालेली नाही. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक तोडून दाखवली, त्याच्यावरून लक्षात आलंच असेल. आता ज्याच्यासाठी आपण चिक्की केलीये त्याला ही चिक्की देऊया आणि आवडती का बघूया. खा आणि खाऊन सांग कशी झाली ते. आधी खायचं आणि मग सांगायचं, काही करायची नाही. खूप चांगलं झाले. खरंच झाली का? खा तर आधी. खरंच. चिकट लागत नाही ना अजिबात?